हे सुद्धा चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. रवींद्र देवळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहे, ज्यांनी तृतीय क्रमांकाचं प्राइज या स्पर्धेला सौजन्य केलंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. टीआर ट्रॉफी 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. अप्रतिम चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर भावेश पाटीलच्या बॅटमधून सिंगल मधून डबल आणि पाहता पाहता चौकार 4 रन. भावेश पाटील लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. या चौकाराच्या निमित्ताने या ऐकूया आपण अतिश डीजेला. दोन मिनिटं मॅच थांबवायची. 2 मिनिटं फक्त थांबवायची मॅच. कारण वैतीला आपण पाहतायत वसई विरार प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज बॉलर ऑफ द टुर्नामेंट रवींद्र देवळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचं आगमन केलं जात आहे. तृतीय क्रमांकाचं प्राइज जे आहे ते मात्र त्यांच्याकडून सौजन्य झालंय. तर असं दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. विजयजी तांगडी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम रवींद्रजी देवळीकर साहेब आणि विजयजी तांगडी साहेब, आपलं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 11. बिग डॅडी 47 प्रवीणजी गुप्ता साहेब या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. रवींद्र देवळीकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण पाहतायत. शरद पवार गट उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते असे आदरणीय सन्माननीय रवींद्रजी देवळीकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत ते 2. कारण वैतीला सध्या आपण पाहतायत क्वालिफायरच्या लढतीमध्ये ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये काय बॅटिंग केली होती. त्यानंतर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर करण निजाई पुढे सरसावेपर्यंत यावेळेला बॉलने घेतला बाउंड्री लाईनचा वेध आणि बाउंड्री लाईनला राम ठोकला आणि सरळ 4 धावा मिळत असताना खात्यामध्ये भावेश पाटीलच्या सध्या भावेश पाटीलला फॉर्मामध्ये असलेला खेळाडू चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. या चौकारांशी संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोचले गेले. प्रथम बॅटिंग करताना गोखिवरे 11 हा संघ 3 बॉलचा खेळ झालाय. चौकार, त्यानंतर 2 धावा, पुन्हा एकदा चौकार. 6 बॉलमध्ये 14 रनची आवश्यकता असताना वसई विरार प्रीमियर लीगमध्ये ज्याने पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर त्याच ओव्हरमध्ये 5 पर कंप्लीट केलंय आणि त्या 14 धावा डिपेंड केल्या होत्या. आणि बॉलर ऑफ द टुर्नामेंट VVPL मध्ये ज्याला पाहायला मिळालं विजय कांबळे यांच्या माहितीनुसार चांगली माहिती देत आहेत. 17 रन झालेत. 17. यावेळेला ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलणारा फलंदाज म्हणजे ज्याचं नाव भावेश पाटील. या षटकातील हा तिसरा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग, टेक्निकल साऊंड, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक 4 चौकार. गुड शॉट. रवींद्र देवळीकर साहेब क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा असं व्यक्तिमत्व. कोणतीही हॅट्रिक साध्य करा, मग ती चौकाराची असो, विकेट हॅट्रिक असो, षटकार असो, मात्र 1100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलंय. खेळाडूंना ऊर्जा देत आहेत. संघाची धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. UCN लाईटचे रुपेश यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. आता सर्व काही व्यवस्थित केलंय. जे आमचे लाडके श्रोते होते ते मात्र त्यांच्यासाठी चांगली बातमी असेल. पहिल्यांदा त्यांच्या करिअरमध्ये तशी घटना घडली असेल. होतं टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे आम्ही आमच्या लाडक्या आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो संपूर्ण श्रोते वर्गांचं.
22 धावा, 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. सध्या गजेंद्र ढोलताडे यांना आपण पाहतायत. उजव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज आणि आक्रमकता सुद्धा या खेळाडूकडे आहे, परंतु संयम आणि आक्रमकता फलंदाज आपण पाहिलं तर भावेश पाटीलला आपण पाहतायत. कोणत्या सिच्युएशनमध्ये कशी बॅटिंग करायची. फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती, परंतु या बॉलला सरळ प्रशांत घरत ISPL मध्ये कोण ज्या पद्धतीने विसरेल. 202 रन्स ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या, तिसऱ्या रँकिंगवर होता. काय एक्झॅक्टली घडलं यस पंच. थर्ड अंपायर रेफर केले गेले का. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी आपण पाहतायत. प्रशांत तेच मात्र सांगत होते अंपायर्सला की ऑफ साईडला मात्र यावेळेला राहू शकतील, यात ती मात्र शंका नाही आहे. जे प्लेयर्स आहेत ते मात्र 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते गोखीवर 11 या टीमची. सध्या तरी आपण पाहतायत 22 या धावसंख्येवर 11च्या सरासरीने चांगले खेळलेत. 2 फलंदाज लवकरात लवकर बाद झाल्यानंतर तो दबाव ते कोणतंही दडपण घेतलेलं नाहीये. आणि क्रिकेटचा खेळ तुम्ही दबावाखाली न खेळताना त्या क्रिकेटला एन्जॉय करा. त्या क्रिकेटला एन्जॉय करतील तरच तुम्हाला खरा आनंद मिळेल. अमित तांडेलला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. प्रथम कुडूला आपण पाहू शकाल लॉंगॉनमध्ये एक चांगला दर्जेदार खेळाडू. जिग्नेश किनीला आपण पाहताय 10 नंबरची जर्सी परिधान करणारा. सध्या रोहन तांडेलला आपण पाहतायत. इत्यंभूत माहिती रोहन तांडेल 12th मॅनच्या भूमिकेत चांगली देत असतो. रोहन तांडेलचं सुद्धा वेलकम असेल. त्यानंतर आपण पाहिलं तर मिस्टर विजय बुंबक यांना आपण पाहतायत गोखीवर 11 टीमचे 12th मॅन. ते सुद्धा चांगली माहिती देत आहेत. या 12th मॅनचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण खऱ्या अर्थानं जिंकल्यानंतर टाळ्यांचा गजर तर त्यांच्याकडून होतोच, परंतु पराभूत झाल्यानंतर सुद्धा धीर देणारा तोच हात 12वा खेळाडूचा असतो. चला, घाई करा, वेळ दौडू नका, टाइम स्पेंड करू नका. संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले. 2 षटकांसाठी वेळ किती घेतलाय विजय कांबळे आम्हाला दर्शवतील. 13 मिनिटांचा अवधी घेतलाय. अमित तांडेलला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येताना. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. भावेश पाटीलच्या बॅटमधून 1 रन तर मेल डेंजर एंडकडे होते. जिग्नेश किनी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर बॅटची एज नाही आहे असं पंचांचं म्हणणं आहे. लेग बायचा इशारा येतोय. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 रन 23 या धावसंख्येवर. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे आता गोलंदाजाचं कर्तव्य राहिलंय, कारण तुम्ही किती तास प्रॅक्टिस करता यापेक्षा तुम्ही ती प्रॅक्टिस कशी करता. तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करता त्याला महत्त्व नाही आहे, परंतु 1 तास मन लावून तुम्ही प्रॅक्टिस कराल तर डेफिनेटली त्याचं फळ तुम्हाला मिळत राहील. जिंकण्यासाठी अनेक वेळा तुम्हाला पराभव स्वीकारावे लागतात, त्यामुळे पराभूत झाल्यानंतर मात्र खचून जाऊ नका. हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. लो फुलटॉस बॉल होता, इनफिल्डच्या वरून खेळला. इनसाइड आउटचा फटका. फिल्डर पुढे सरसावेल. रविकांत घरत पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. एकाच टीममध्ये मात्र 3 बंदूक खेळताना सातत्याने पाहिले, परंतु जयू घरतच्या त्या आठवणी नेहमीच स्मरणात राहतील. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक वर्ग आणि प्रत्येक मित्र सर्कलमध्ये ज्याने ठसा उमटवला आणि अनेक आठवणींना उजाळा दिल्यानंतर जयूची आठवण ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. कामन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा एक स्टँड्स आपण पाहिला होता. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. अमित तांडेल एफर्ट घेत आहेत, स्वतः येत आहेत. वॉट अ कॅच. कॉट अँड बोल्ड. फलंदाज बाद होताना भावेश पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन.
या वेळेला मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. त्यासाठी गोलंदाजासाठी रवींद्र देवळीकर साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा. विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत अमित तांडेल. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु उच्च विचार त्याच्या गोलंदाजीमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. चिप शॉट खेळलाय खूप चांगल्या पद्धतीने. चेंडूला फक्त दिशा दिली स्वरूपच्या माध्यमातून. 1 रन मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचले गेले. 25 धावा झालेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं हे प्रगतीपथावर आहे. अमित तांडेल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. ग्रामीण धमाका बिग बॅशमध्ये हा संघ मात्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात क्वालिफाय होत असताना पाहायला मिळाला. पालघरमधून मात्र हा संघ आपण पाहणार आहोत. अप्रतिम सामने पाहायला मिळाले क्वालिफायरच्या मॅचेसमध्ये. 17 मार्चपासून त्या स्पर्धेला सुरुवात होते. 13 लाखाचं पहिलं प्राइज. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. व्हाईट यॉर्करने बॉलची सांगता होत असताना प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि सरळ बॉल विकेटकीपर प्रशांत घरतच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या 25 धावा. चांगला बॉल होता, खोलवर बॉल, परंतु तेवढाच चांगला स्ट्रीट ड्राईव्हचा फटका, सेफ ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतोय. जिग्नेश पुढे येण्याच्या अगोदर करण वैतीने मात्र चेंडूला फील्ड केलं. सध्या आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 वर जाऊन पोहोचली गेली. 26 धावा झालेत 3 षटकाच्या समाप्ती अखेर. आणि 3 षटकांसाठी वेळ घेतलाय. विजय कांबळे दर्शवत आहेत की हे षटक मात्र किती मिनिटात तुम्हाला फेकायचं आहे. 17 मिनिटे झालेत म्हणजे हे षटक तुम्हाला 3 मिनिटात कंप्लीट करायचं आहे. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक प्लेयर तुम्हाला मध्ये घ्यावा लागेल. सध्या चेतन भोईर यांना आपण पाहत आहेत पोलीस दलात कार्यरत आहेत. विनायक भोईर यांचे बंधू आणि चांगला खेळ विनायक भोईरने सुद्धा केला. SPL मध्ये आपण पाहिलं. करण निजाईला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा. अजून सुद्धा आमचे लाडके प्रेक्षक राजे या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय हे आमचे क्रिकेट दर्दी आहेत म्हणूनच आज गर्दी आहे या मैदानाच्या सभोवताली. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न गजेंद्रचा जरूर होता. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नाहीये मात्र फिल्डर पुढे सरसावेल. मिस्टर रविकांत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27. या धावसंख्येवर 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. धावा थांबवलेत. ज्या पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा आल्या होत्या. तिसरं षटक फक्त आपण पाहिलं 4 धावांचं पाहायला मिळालं. अमित तांडेलचं चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं 2 षटक 10 रन्स आणि 3 विकेट, त्यामध्ये 4 बॉल डॉट. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय अमित तांडेल. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला होता. करण निजाई पुढे सरसावतोय आणि करण निजाईला सातत्याने पाहिलंय ज्या वेळेला तो मैदानात उतरतो तो एन्जॉय करतो. प्रत्येक क्षणाला तो एन्जॉय करत असताना पाहायला मिळतो. मग ते स्टम्प्स तोडण्यापासून तर सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात कारण त्याचा थ्रोच डेंजरस असतो. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. चांगला फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा स्वरूपच्या बॅटमधून छोटा पॅक, बडा धमाका, षटकार. चला मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद प्रेक्षक वर्गांनो, तुमचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे आयोजकांच्या वतीने. 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. करण निजाई या इनिंगचा पहिला षटका स्वरूपच्या बॅटमधून आला होता. त्यानंतर डॉट येत असताना बॉल पाहायला मिळतोय. करण निजाई कमबॅक करणं जाणतो.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 रन 33 या धावसंख्येवर. या वेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका, परंतु फिल्डरला निवडलंय. चांगला झेल कन्वर्ट केला जाईल का? यस, डेफिनेटली. कारण वैती पुढे सरसावतोय. कारण सध्या तरी आपण पाहिलं तर फॉर्मामध्ये असलेला खेळाडू चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन स्वरूपला परतावं लागेल. गॉन. संपूर्ण स्पर्धेमध्ये या 5 दिवसात विकेट हॅट्रिक, चौकार, षटकार हॅट्रिक, 2000 रुपये रवींद्र देवळीकर साहेब यांच्या वतीने त्या खेळाडूला दिलं जाईल. वसई विरार शरद पवार गट उपाध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला त्यांनीच दिलंय. मग 6 बॉलमध्ये 5 षटकार आले किंवा 6 बॉलमध्ये 6 षटकार जरी आले ना तरी सुद्धा 5000 रुपयाचं कॅश प्राईज रवींद्र देवळीकर साहेब यांच्या वतीने त्या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस बेनापट्टी वसई. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. सामना 4 षटकांचा राहील, याची दखल घ्यायची आहे. सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅच. तेहतीस धावा, 24 मिनिटाचा अवधी घेतला आणि त्यामुळे तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल. आतमध्ये घ्यावा लागेल. अंपायर्स ही नोंद. 24 मिनिटांचा कालावधी. प्रशांत घरज स्वतः येत आहेत गोलंदाजी मार्कवर आणि ते सुद्धा ॲक्सेप्ट करतायत की आमच्याकडून मात्र लिमिट क्रॉस झालंय आणि त्यामुळे आम्हाला ते भुगतान करावं लागेल. तुम्हाला 20 मिनिटाचा कालावधी दिलाय, तिथे 24 मिनिटांचा अवधी घेतला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 वर जाऊन पोहोचले गेले. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. आता शेवटचं आणि अंतिम षटक. प्रशांत घरत स्वतः येत आहेत. आज विघ्नेश साखरतोडे नाहीये, विकास धसगर शिकाला आपण पाहायला मिळत नाहीये, विनायक भोईर नाहीये. सर बॅटचा वापर केलाय. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा पाहायला मिळतोय. करण वैती मात्र फुटचा. व्हॉट अ प्रेझेन्स ऑफ माइंड. जिग्नेश किनी बॅकअपसाठी येईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी 2 रन्स सेव्ह केलेत. याला म्हणतात क्रिकेटवरचं डेडिकेशन कसं असावं. व्हॉट अ एफर्ट बाय करण वैती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35, 35 धावा. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शेष राहिलाय, कारण इथे धावा डिपेंड होत आहेत. त्यामुळे मात्र 40+, 45+ जर झाल्या तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. सरळ बॅटचा वापर केलाय. करण वैतीला आता बीट केलं आणि सरळ बॉल निघून जातोय रवींद्र देवळीकर साहेब यांच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी. की साहेब आपण प्राइज लावलंय त्यासाठी हा तुमचा सन्मान. आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. गजेंद्र डोलताडेच्या बॅटमधून येईल हा खणखणीत चौकार, षटकार. शॉट थर्डमॅन आतमध्ये घेतला गेलाय. 1 रन मेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. आता 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष.
चांगला बॉल, लेग कटर बॉल ह्या वेळेला फिरवला होता, मात्र स्लोवर वन बॉल. राकेश नाईकला हा बॉल समजलाच नाही आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. विकेट बॉल डॉट. इथे मात्र आपण पाहतायत विकेट किपर स्वतः मात्र त्या ठिकाणी आहे, त्यामुळे कोणतेही मिस्टेक केलेली नाहीये, त्यामुळे फलंदाज तिथेच राहील आणि इथून मात्र कोणत्याही प्रकारची, कारण बॉल गॅदर केला होता तिथेच बॉल डेड झाला आणि त्यामुळे मात्र पंच तेच विचारपूस करतायत, सल्ले मसलत करतायत. त्यामुळे पुन्हा एकदा राकेश नाईकला स्ट्राईक घ्यावी लागेल. वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स हे मात्र जपलेले आहेत आणि ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. सध्या आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 4 बॉलच्या समाप्तीनंतर 42 धावा फलकावर गोखिवरे 11 टीम. या बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु सोडून दिलं, लेफ्ट केलं, चेतन भोईरच्या हातामध्ये जाऊन दिलं आणि बाकीचं काम पंचांवर सोपवलं. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचली गेली. 43 रन. यानंतर द ग्रेट मराठा जुचंद्र टीम 2 हात करेल वसई बेनापट्टी या टीम बरोबर. रवी वाघमारे एका साईडला येत आहेत तर एका साईडला अक्षय गोंड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पुढे सरसावेल. रविकांत एकच धाव मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. प्रशांत घरत ISPL मध्ये मात्र हा चमकला खेळाडू, कारण स्वतःच्या कुशल नेतृत्वावर कष्टाने आज तिथपर्यंत तो पोहोचला. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं मोठी स्टेज मिळावेत, त्या व्यासपीठावर मला चांगलं क्रिकेट खेळता यावं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केलाय बिटवीन द गॅपमध्ये. मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चौकार शेवटच्या बॉलवर मिळेल आणि या चौकाराने 48च्या घरामध्ये मजल मारले. 49 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय प्रतिस्पर्धी संघ गोखिवरे 11 टीमने. पाटील 5141 अर्नाळा या टीम समोर 49 धावांचं टार्गेट सेट केले गेले. माहिती आहे ना 94 अँड रेयांश. तर टॉस रवींद्र देवळीकर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि 94 आलेला आहे. धन्यवाद रवींद्र देवळीकर साहेब, आपण आसनास्थान व्हायचं आहे. तर अक्षय, या अगोदर तुम्ही या स्पर्धेबद्दल चांगलं बोलला होता, आता टॉस जिंकलाय तर निर्णय काय असेल? आम्ही फर्स्ट बॅटिंग करू. पद्धतीने अविनाश आणि तुझा स्वतःचा बंधू राहुल या खेळाडूंबद्दल काय कौतुक कसं करशील ॲज अ कॅप्टन म्हणून? ॲज अ कॅप्टन म्हणून मी काय प्रयत्न करू शकतो, कारण आम्ही संपूर्ण टीम आम्ही समाजाचंच खेळायला लागल्यात, कारण ही ओपन टुर्नामेंट आहे आणि आम्ही आमचा 100% द्यायचा प्रयत्न करू. लाईट्स वगैरे कशा वाटल्या एकंदरीत? बॉल साईड होता का की व्यवस्थित होता? व्यवस्थित क्लिअर दिसतो. थँक्यू व्हेरी मच अक्षय. टॉस तर काय निर्णय घेतला असता आपण? बॅटिंग केली असते. आता बॅटिंग आलेली आहे, मात्र प्रतिस्पर्धी संघ फिल्डिंग करणार आहे. तर एकंदरीत VVPLचा तर फिल्डिंग यावेळेला तुम्ही घेतले, फिल्डिंग आलेली आहे. तर रवी, VVPL मध्ये जो क्षण होता एक बॉल तर कसं फील केलं असतं? कारण की टीम जिंकली तेच महत्वाचं होतं माझ्यासाठी. 4 षटकांचा सामना आहे, कितपर्यंत मात्र रोखण्याचा तुमचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल? मी थांबवण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने कैवल्याने चांगली गोलंदाजी केली, गोलंदाजांचं कौतुक ॲज अ कर्णधार म्हणून कसं करशील गेल्या मॅचचं? चांगले गोलंदाज आहेत, त्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आहे की कमी मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतील ते. मारे तर टॉस वसई बेनापट्टी या टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा स्वीकारले. 4 षटकांमध्ये एक चांगलं टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. अक्षय गोंडने सांगितलं आम्ही समाजाचे खेळाडू हे सातत्याने खेळत असतात, त्यामुळे एक फाईट चांगली पाहायला मिळेल. तर जाऊया आता आपण हेमंत पाटील सरांकडे, जिथे ते उपस्थित आहेत. धन्यवाद कॅमेरामॅन UCN. हो.
थँक्यू सो मच प्रमोद शेडगे, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबडी. प्रत्येक दिवशी या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर वेगवेगळे समालोचक आहेत. जसा बॅनर आपण बघितला असेल, आजच्या दिवसामध्ये आजच्या नाईटमध्ये आपण आवाज ऐकतोय पालघर भूषण प्रमोद शेडगे यांचा, जे भरपूर पॉप्युलर समालोचक आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये. आणि आज त्यांनी वेळ दिलेला आहे या TR ट्रॉफी 2026 साठी. उद्याच्या दिवसामध्ये मनीष पाटील, आय थिंक याच्यानंतर मनीष पाटील, त्यानंतर अजित पवार असतील, समीर ठाकरे सुद्धा असतील, त्यानंतर समालोचन करण्यासाठी चंदू शेट्टे सुद्धा काही वेळ या स्पर्धेसाठी देणार आहेत. तर हे समालोचक या स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळेल. एक चांगली स्पर्धा आहे, एक उच्च स्तरावर नेण्यासाठी स्पर्धा चांगली मेहनत करताना दिसले. मागच्या दीड महिन्यापासून भरपूर मेहनत आहे. त्रिमूर्ती ग्रुप नागले यांची पूर्ण जी टीम आहे, या टीमने खरोखरच एक चांगली स्पर्धेचं आयोजन. ही 17वं वर्ष आहे TR चषकचं. आणि मागच्या 3 वर्षापासून आपण बघितलं तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते. आणि मागच्या वर्षापासून या ग्राउंडवर ही स्पर्धा आयोजित केली जाते. थँक्यू सो मच. आमचे चायवाले याच्याने याची व्यवस्था अगदी व्यवस्थित केलेली आहे. प्रेक्षकांची गर्दी अद्यापही भरपूर आहे. आपण बघितलं ज्यावेळेस सामना चालू होता, टीम 94 कॉमन टीम ज्यावेळेस खेळत होती त्यावेळेस भरपूर प्रेक्षक होते. मात्र टीम 94 कॉमन टीमने थोडंसं नाराज केलं इकडच्या प्रेक्षकांना. आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये, कारण 42चं टार्गेट अतिशय मोठं झालं. ज्या प्रकारची बॅटिंग व्हायला पाहिजे होती ती बॅटिंग झाली नव्हती मागच्या मॅचमध्ये, आणि पराजित झाली होती टीम 94 कॉमन टीम. एक मजबूत टीम म्हटली जाते. मागच्या काही टुर्नामेंटमध्ये बघितलं तर 94 कॉमन टीमने चांगली बाजी मारली होती. मात्र आपल्या होम ग्राउंडवर थोडीशी नांगी टाकली आहे बॅटिंग करत असताना. गोलंदाजी चांगली झाली होती, मात्र बॅटिंग तेवढी चांगली झाली नाही आहे. आणि ही मॅच आपण बघतोय पहिल्या फेरीतली अंतिम मॅच असेल. गोखीर 11 वर्सेस पाटील 5141 अर्नाला. अनिल पाटील यांना विनय पाटील फॅम टीम आहे. अर्नालेची ही टीम पाटील 5141. त्यांच्या समोर जर टार्गेट बघितलं गोखीर 11 ठेवलेलं आहे ते 49 रनचं हे टार्गेट. गोलंदाजी मार्कवर पिण्या येतोय संतोष जाधव. स्ट्राईक हँडला प्रशांत घरत, नॉन स्ट्राईक हँडला करण. ही जोडी मैदानामध्ये. करण निजाय नॉन स्ट्राईक हँडला. पहिलाच बॉल फुल टॉस स्विंग केला बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. कुठलाही फिल्डर नाहीये. 1 बाउन्स बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार. फलंदाज प्रशांत घरत याची. तेच क्रिकेटमधला हिरा म्हटला जातोय. आपल्या वसई तालुकामधला जो ISPL मध्ये खेळून आला. आणि पुढील बॉल यावेळेस बघितलं डिलिव्हरी. जबरदस्त बॉल, गती चांगली होती. ब्लॉक मध्ये हा बॉल टाकला होता. थोडासा लाईनला मिस झाला फलंदाज प्रशांत, आणि बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा जातो डॉट बॉल. कमबॅक चांगलं केलंय संतोष जाधव याने. दुसऱ्याच बॉलवर चांगलं कमबॅक. क्रमांक 3 वर राहिला होता. जी फोर्से कार होती त्या रेसमध्ये हा फलंदाज होता ISPL मध्ये. हो थोडासा फटका फसला यावेळेला कबच्या दिशेने. मिस फिल्डिंग. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील, आणि अगदी हलक्या पावलाने ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतात दोन्ही सुद्धा फलंदाज. आणि या 2 रनने 6 वर जाऊन पोहोचतोय प्रशांत घरत. आणि टीमचा स्कोर सुद्धा 6 रन्स. 49चं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. जी अपेक्षा केली होती मागच्या सीझनचं पण बघितलं, जो रनरअप टीम होता पहिल्या फेरीमध्ये बाद झाला. या होम ग्राउंडचा जो संघ होता टीम 94 तो सुद्धा पहिल्या फेरीमध्ये बाद होताना आपण बघितलंय. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण नक्कीच कुठली भविष्यवाणी करू शकणार नाहीये. पुन्हा एकदा हॅमर केले बॉलला. 1 बाउन्स लॉंग अपच्या बाहेर. आमच्या VIP डाईसला सलामी देणारा हा खणखणीत चौकार फलंदाज प्रशांत घरतच्या बॅटमध्ये येतोय. 4 रन.
आखणी केले या स्पर्धेची त्रिमूर्ती ग्रुप नागले टीआर चषक 2026 आपण बघतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम एव्हरीबॉडी. भरपूर प्रेक्षक सध्या सुद्धा आपण बघितलं मैदानामध्ये आहेत. जे प्रेक्षक युसीएन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज बघतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. प्रशांत इज ऑन स्ट्राइक. वैयक्तिक खेळतोय 11 ओव्हर द विकेटने और लेफ्ट आर्मर होता यावेळेस मिस फिल्डिंग. बॉल निघून जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. वेलकम बाउंड्री फॉर अर्नाला टीम. व्हाईटचा सुद्धा इशारा पंचांचा. व्हाईट +4 5 रन. बॉलची थोडीशी आवश्यकता आहे. गोखरे टीमच्या खेळाडूंना एक कॅच सुद्धा सुटलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं यावेळेस बॉल अडवू शकला नव्हता. विकेट किपर आपण बघतोय. विकेट किपर आहे भावेश पाटील ज्याच्या हातामधून हा कॅच बॉल सुटला होता आणि सरळ बॉल निघून गेला होता लॉंग स्टॉपच्या दिशेने. चौकार. 5 धाबा आव्हांताच्या रूपेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 18 रन्स. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट बॉल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे. वेलकम दीपक. ज्येष्ठ क्रिकेटपटू कामणगावचे. चांगली स्कोरिंग आमचे स्कोरर विजय कांबळे जे ऑफिशियल स्कोरर आहेत कामन क्रिकेट असोसिएशनचे. आणि ज्या वेळेस KPL मध्ये आमचे सर्व जे समालोचक मित्र येतात ना त्यांची स्तुती नक्कीच करतात. कारण मागच्या 6 वर्षापासून सर्व रेकॉर्ड्स त्यांच्याकडे आहेत. आणि हे मी सुद्धा ज्या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी जातो प्रीमियर लीग असो किंवा इतर कुठली टुर्नामेंट असो मात्र कुठेही एवढे जुने रेकॉर्ड्स अवेलेबल नाही आहेत. मात्र हे चांगलं काम आपल्या परिसरामधले जे सर्व क्रिकेटर आहेत. पुढील बॉल लेफ्ट आर्मने यावेळेस चांगला फटका आहे. जंटली पुश केलं होतं. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने फिल्डर समोर होता मात्र एक सिंगल कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. सिंगलने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 19 रन्स. प्रत्येक खेळाडूची माहिती कामन क्रिकेटमधले अगदी व्यवस्थित प्रेक्षकापर्यंत पोहोचवली जाते. आणि हे काम जर आपण पाहिलं तर विजय कांबळे आणि त्यांची पूर्ण टीम जी आहे त्यांच्या माध्यमातून केलं जातं KPL मध्ये. लेफ्ट आर्मनी बॉलिंग करतोय गोलंदाज पार्थ जोशी. यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर करण निजाई समोर दिसतोय. खोलवर टापण्याचा बॉल सरळ बॅटने चांगला फटका आहे. लॉंग ऑफचा फिल्डर समोर येतोय. चांगली फिल्डिंग आहे. एकच रन मिळेल. एकपेक्षा जास्त काही नाहीये. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 20 रन. आणि एक चांगला पाठलाग करताना दिसतोय या मॅच मध्ये पाटील. 5-1-4-1 अर्नाळा टीम. अनिल पाटील यांना फुल लेनचा बॉल ह्या वेळेला ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. व्हाईटचा इशारा. दुसरा व्हाईट या ओव्हर मधला पार्थ जोशीच्या माध्यमातून. 1 रन आणखीन एक्स्ट्राच्या रूपाने टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमचा स्कोर जाईल 21 वर 21 विदाउट लॉस. लेफ्ट आर्म राउंड विकेट. स्विच इट मारलाय. जबरदस्त फटका आहे. बॉल डीप बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या बाहेर जातोय. 6 रनसाठी षटकार. दमदार फटका. फलंदाज प्रशांत घरतच्या बॅटमधून सिक्सर. घरचे 360 डिग्री मध्ये बॅटिंग करतो. कुठल्याही दिशेने फटका मारण्याची क्षमता आहे प्रशांत घरत याच्यामध्ये. शरीरपासून दूर होता हा बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर. जास्त फॉलो केलं नव्हतं यावेळेस बॉलला. फलंदाज प्रशांत याने चांगला बॉल कमबॅक करतोय. गोलंदाज गतीमध्ये थोडंसं मिश्रण केलं होतं पार्थ जोशीने. चेंज ऑफ द स्पेस. थोडंसं गती कमी केली होती या बॉलवर.
पॉइंटला फिल्डर दिसतोय, थोडासा बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सुद्धा आहे. आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त डिलिव्हरी, पुन्हा एकदा चांगलं कमबॅक पार्थ जोशी याचं. षटकार आल्यानंतर हे कमबॅक चांगलं आहे. अंतिम एक बॉल शेष या दुसऱ्या षटकातला. पॉवर प्लेचं हे अंतिम षटक आहे. शेवटचा बॉल घेऊन जाईल लेफ्ट आर्मने पार्थ जोशी. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, पुन्हा त्याच दिशेने फटका, बाउंडच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त डिस्पॅच केलंय बॉलला बाउंडरीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 33 रन्स. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात गोखले टीम समोर खेळत असताना. पाटील 5-1-4-1 अर्नाला टीम. 33 वर कुठलाही विकेट नाहीये. मॅच विजयाच्या दिशेने नेताना दिसतात दोन्ही सुद्धा बॅटर. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळेस अशा प्रकारे बॅटिंग केली पाहिजे. मागच्या 2 मॅच मध्ये आपण बघितलं 47 डिपेंड झाले, 42 डिपेंड झालं. याचं कारण की ती बॅटिंग, दुसऱ्या इनिंगची बॅटिंग, जास्तीत जास्त मोठे फटके मारण्याचा प्रयत्न. त्यानंतर आपण बघितलं तर ते प्रयत्न अयशस्वी ठरले, विकेट गेल्या, प्रेशर थोडंसं वाढलं. खेळाचं होतं फलंदाज करण, याला मात्र चुकतो फलंदाज करण. डॉट बॉल जातोय. कुठेतरी कमबॅक करावा लागेल गोखले 11 टीमला. विकेट मिळवावं लागतील. विकेटच्या शोधामध्ये या ठिकाणी गोखले 11 टीम. ओव्हर द विकेट. हो, एज लागले, बॉल जातोय गलीच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतोय, मात्र एक धाव घेण्यासाठी रोखू शकत नाहीये बॅटरला. सिंगलनी स्ट्राइक रोटेट होते आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 34 रन. पाटील 5-1-4-1 अर्नाला टीम विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना आपल्याला दिसते या मॅचमध्ये. कारण ही मॅचवर जर पकड आपण बघितली तर मजबूत आहे. पाटील 5-1-4-1 अर्नाला या टीमची. विनय पाटील यांना अनिल पाटील प्रस्तुत टीम आहे. पाटील 5-1-4-1. मिड ऑन आतमध्ये घेतला जातोय, लॉंग ऑन बाहेर दिसतोय आपल्याला. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर संतोष. यावेळेस पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह आहे. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 2चा कॉल थ्रो होतोय, मात्र 2 रन अगदी सहजतेने पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 रननी स्कोर जाऊन पोहोचेल स्कोरबोर्डवर 36 रन, 36 विदाउट लॉस. हे प्रेशर बनवलेलं आहे या ठिकाणी बॉलर्सवर, फिल्डर्सवर. फक्त हलक्या हाताने खेळलं होतं या वेळेला. सिंगल घेतली, सिंगल फक्त जोरात काढली होती. प्रेशर बनवला आणि दुसऱ्या लगेच धाव पूर्ण केली आहे. रन इन बिटवीन द विकेट सुद्धा अगदी चांगली आहे. ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर हा बॉल. खेळाचं होतं फलंदाजाला, मात्र व्हाईट यॉर्कर आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. DRS ची मागणी आहे का? यस अंपायर, काय डिसिजन आपला? व्हाईट बॉल.
व्हाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन मिळेल. Just white ball. No arguments against umpire, please. चेक या ठिकाणी नक्कीच केलं जाईल. DRS आहे आपल्याला, प्रत्येक टीमला DRS आहे. एक DRS नक्कीच आहे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या प्लीज संतोष जाधव. जो निर्णय हॅलो हॅलो. हा बॉल गती जबरदस्त होती. ब्लॉक मध्ये बॉल टाकला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि यस अंपायर व्हॉट डिसिजन. फेअर डिलिव्हरी. थर्ड अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. हा डॉट बॉल असेल. दोन बॉल चेश असतील. या षटकामध्ये कुणीतरी कमबॅक केलंय. चांगलं वापसी केलेली आहे ती संतोषने. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. थोडस प्रेक्षांमध्ये आणलेला आहे यावेळेस फलंदाज प्रशांत घरत याला. जी गोलंदाजी केलेली आहे गोलंदाज संतोष जाधव उर्फ फिन्या याने. लगातार आपण बघितलं तर 2 बॉल डॉट केले, ते सुद्धा प्रशांत सारखे एक सेट फलंदाज आला. आणि या ओव्हरमध्ये जर बघितलं तर 3 बॉल डॉट आहेत. अंतिम 1 बॉल शेष ओव्हर द विकेटने. मोठा किनारा लागतोय. बॉल जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी जातो. चांगली फिल्डिंग. फक्त एकच रन. एक सक्सेसफुल ओव्हर. विकेट मिळाली मात्र इकॉनॉमिकल सक्सेसफुल आपण म्हणू शकतोय. फक्त आणि फक्त 4 रन खचकले या ओव्हरमध्ये. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाटील 5-1-4-1 अर्नाळा टीमचा स्कोर झालेला आहे 37 रन्स. कुठलाही विकेट नाहीये. 12 बॉल शेष. 12 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी पाटील 5-1-4-1 अर्नाळा टीमला. स्वरूप येतोय बॉलिंग ट्रॅकवर. स्वरूप पेनल्टी मॅट ओव्हर करण्यासाठी आलेला आहे. निर्णायक ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये काहीतरी चमत्कार केला स्वरूपने तरच ही मॅच अंतिम ओव्हरपर्यंत जाऊ शकेल. पण तो चमत्कारी गोलंदाजी करतोय की नाही स्वरूप ते आपल्याला बघायचं आहे. 12 बॉल 12ची गरज ही मॅच जिंकण्यासाठी.
पाटील 5141 अर्नाला या टीमला. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव केला जातोय. उशीर तर झालेला आहे. टायमाबद्दल सुद्धा लक्ष द्या. तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल जर तुम्ही 20 मिनिटाच्या 4 षटकं कंप्लीट केली नाहीत तर. पहिला बॉल. हो, यावेळेस चांगला फटका आहे. स्लाइस केलं बॉलला. स्क्वेअर थर्ड मॅचच्या दिशेने फिल्डर डीप मध्ये होता. चांगली फिल्डिंग, मात्र थ्रो थोडासा खराब झालाय आणि सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केले दोन्ही बॅटरने. 2 रन कंप्लीट. 2 रनने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 39 रन्स. 10 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 11 बॉल शेष. प्रशांत इज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा आपण बघितलं सेन्सिबल क्रिकेट प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जंटली पुश केलं होतं, मात्र यावेळेस लेग बाईटचा इशारा. पायाला बॉल लागला होता. स्टाईल तर तशी होती खेळण्याची. 1 रन मिळते एक्स्ट्राच्या रुपयाने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वर. 9 रन दूर आहे विजयापासून पाटील 5141 अर्नाला टीम. बघितलं आपण हवेचा वेग जो मंदावला होता तो वाढताना दिसतोय. थंड हवा यावेळेस सुटलेली आहे मैदानामध्ये. हो, हा बॉल आपण बघितला सोडून दिला होता विकेट किपरसाठी. डाऊन डिलेग हा बॉल. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त रन मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 41 रन्स. 8 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. लेफ्ट हँडर बॅटर करण निजाईसाठी जर फिल्डिंग पाहिली आपण डीप मध्ये. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, मात्र फिल्डर होता. शॉट थडब्यांच्या दिशेने चांगली फिल्डिंग करतोय. 1 रन पुन्हा एकदा मिळेल आणि 1 ने टीमचा स्कोअर जाईल 42 वर. 7 धाब्याची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पुढील मॅचसाठी दोन्ही टीम रेडी राहायचं आपण. वसई बेनापट्टी वर्सेस द ग्रेट मराठा जुचंद्र. टॉस तर झालाय. टॉस जिंकलाय वसई बेनापट्टी ज्यांनी बॅटिंग घेतलंय. ओ व्हॉट अ शॉट. बॉलिंग स्वीप. बॉलला पाठवलंय लॉंग लेगच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. एक रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. जबरदस्त फटकेबाजी प्रशांत घरतच्या बॅट मधून. आयस फील्ड मध्ये जर बघितला का तो चांगला खेळाडू ठरला. काय जबरदस्त बॅटिंग ज्याने केली होती. 200 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या ISPL मध्ये पूर्ण टुर्नामेंट मध्ये. आणि तेच बॅटिंग तोच नजारा या ठिकाणी दाखवताना दिसतोय प्रशांत घरत. 17 बॉल मध्ये 35 वर बॅटिंग करतोय प्रशांत. जबरदस्त बॅटिंग प्रशांतच्या बॅट मधून. इनसाइड आउट शॉट. उडवले बॉलला स्वीपरच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार आणि हा विजयी चौकार येतोय प्रशांत घरतच्या बॅट मधून. विजय होतोय पाटील 5141 अर्नाला टीम. कॉंग्रॅच्युलेशन अनिल पाटील आणि विनय पाटील यांना अर्नाला टीम. बॉल पाठवायचा आहे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू प्रशांत घरत इज द मॅन ऑफ द मॅच. गोखिरे टीम कॅप्टन संतोष जाधव आपण संपर्क साधायचा आहे. गोखिरे टीम कॅप्टन. प्रशांत घरत मॅन ऑफ द मॅच.
आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. जबरदस्त बॅटिंग 18 बॉल मध्ये 38 धावा नॉट आउट केल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार बनतोय गोखरे टीम कॅप्टन. आपण यायचं आहे गोखरे टीम कॅप्टन. या आपली जी फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करा. गोखरे टीम कॅप्टन प्रशांत घरत यायचं आहे मॅन ऑफ द मॅच. 38 धावा नॉट आउट बनवल्या, जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय. आपल्या तालुक्यामधून आणखीन एक खेळाडू प्रशांत, ज्याने ISPL सुद्धा खेळला. ISPL मध्ये नुसतं खेळला नाही आहे तर तो रेसिंगमध्ये होता कारच्या, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त धावा प्रशांतने बनवल्या होत्या. कॉंग्रॅच्युलेशन प्रशांत, अप्रतिम खेळी या मॅचमध्ये सुद्धा तुझी पाहायला मिळाली. आणि मॅन ऑफ द मॅच, हे मॅन ऑफ द मॅचची नक्कीच जे फूड्स बकेट आहेत स्पॉन्सर्स केलेले स्वर्गीय भरत पाटील यांच्या स्मरणार्थ ऋषा स्वप्नील पाटील यांच्याकडून आणि शिवानी प्रणित पाटील यांच्याकडून स्पॉन्सर. त्यानंतर स्वर्गीय मोरेश्वर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार नक्ष गणेश पाटील आणि मितांश गणेश पाटील यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर वर्षा फाउंडेशन ची आपण बघतोय अनिल पाटील आणि मयूर पाटील यांच्याकडून स्पॉन्सर हा कोल्ड ड्रिंक्स जे आपण बघितलं विजय तांगडी. त्यानंतर देवळीकर यांच्या शुभहस्त. त्यानंतर सन्मान सत्कार सुद्धा केला जाईल कारण परिसरातून जो खेळाडू आहे आपल्या तालुक्याचा खेळाडू आहे आणि तो जो ISPL खेळून आलेला आहे त्याबद्दल त्याचा हा सत्कार या या मंचावर केलं जात आहे. जबरदस्त कामगिरी ISPL सुद्धा केली मध्ये सुद्धा केलेली आहे. 49 त्याच कुठलं प्रेशर होतं की तुम्हाला वाटत होतं की कारण अगोदरच्या 2 मॅच आपण बघितलं ज्या डिपेंड झाल्या होत्या. नक्कीच रात्री